नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक सगळ्यात मोठा अपडेट आता आपल्या समोर आला आहे। आज या योजनेची अंतिम तारीख आहे का? ज्यांनी अजून फॉर्मच भरले नाहीत त्यांचं काय होणार? 31 डिसेंबर नंतर पुढे काय? ही योजना चालू राहणार की बंद होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तात्काळ मिळतील। तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय आपण कोणताच अपडेट देत नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा एक मोठा पुरावा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, ही न्यूज पहा। लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती। मात्र महिलांची कागदपत्रासाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचा अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती। त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती, पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। त्यात आता 31 ऑगस्ट उद्यावर आल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे। त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न महिलांना पडला आहे। नक्कीच मंडळी, या योजनेची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली होती आणि आज 31 ऑगस्ट आहे। त्यामुळे सर्व महिलांना प्रश्न पडला आहे की या योजनेची तारीख आज संपते का योजना पुढे चालू राहणार आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। अर्जाची अंतिम तारीख काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली होती। त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख नसल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता तुम्ही कधीही अर्ज करू शकता किंवा तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे असं सांगितलं जात आहे। मंडळी, म्हणजे मध्यंतरी सुद्धा महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात अपडेट दिले होते की ही योजना निरंतर चालणार आहे आणि या योजनेची 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख नसणार आहे। तरी अजूनही या संदर्भातील काही अपडेट आम्हाला कळाले तर तुम्हाला तात्काळ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्की सांगू। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आता पुढचा भाग काय या बातमीमध्ये? तर अर्ज पडताळणीला सुरुवात झाली आहे। 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे आणि जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकांकडे पाठवली जाणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे। तर मंडळी, यासोबतचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजून एक असा असतो की आमचे पैसे किती तारखेला येणार किंवा आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार? तर या संदर्भातली सुद्धा इथं बातमी आहे, आपण वाचूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे। या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत। तसेच दुसऱ्या टप्प्यातील 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची ही न्यूज, म्हणजे ही बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती, कालच केली होती 5:30च्या दरम्यान। त्यामुळे तीच न्यूजची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहोत। तर मंडळी, ह्या दुसऱ्या टप्प्यातील पैसे 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या 3 दिवसात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जणांना अजूनही येत असतील, तुम्हाला आले नसेल तर तुम्ही सुद्धा तात्काळ जाऊन चेक करा की आपले पैसे आलेत का। आपल्याला जर नसतील आले तर त्या संदर्भात काय प्रोसेस करावी लागेल त्याच्या संदर्भातले पण व्हिडिओ या चॅनेलवर तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळं ह्या आणखीन या योजनेतील काय ब्रेकिंग अपडेट आले तर ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तात्काळ पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।